आता जो सामना खेळवला जात आहे तो भोईगाव विरुद्ध गावधनी. प्रमोद शेडगे सर आपल्या समालोचन कक्षामध्ये. सामन्याचा सार आणि सामनाला शाब्दिक रूपांतर कसं द्यायचं हे प्रमोद सर काम करतील. थँक्यू व्हेरी मच भावीजी यांचा आवाज आपण ऐकतायत आणि त्या अगोदर भरतजी मोरे यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतायत. त्यांच्या दोन्ही मित्रांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद कॉमेंट्री बॉक्समध्ये. सध्या आपण पाहतायत RCM ट्रॉफी 2026 आणि अप्रतिम सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर आणि पैसा वसूल मॅच गेल्या मॅचमध्ये आपण पाहिली. त्या अगोदर सुपर ओव्हरचा थरार रंगताना पाहायला मिळाला. म्हणजेच आज भावेशजी 17 मेचा दिवस स्पेशल पैसा वसूल मॅचचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. पहिलाच बॉल यावेळेला कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. कारण हे चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. इथे खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकाल क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला खेळावं लागणार आहे भावेशजी. निश्चितच सर. आणि दोन्ही संघाच्या जर रूपरेषा कालपासून बघितली गेली ना तर दोन्ही संघ तिन्ही सामने पूर्ण खेळून आलेले होते. एक संघ दोन्ही संघ एकदा सामने हरले होते आणि 2 सामने खेळून आज सेमीफायनलचा सामना दोघे एकामेकाच्या पुढे खेळतात. या अगोदर जो सेमीफायनलचा पहिला सामना झाला वाघोली विरुद्ध रामजी बाबा, ते पहिलेही दोन्ही सामने षटक जिंकून ते सेमीफायनलमध्ये आले होते. क्वार्टर फायनल आणि त्यामध्ये देखील त्यांची चुरस चांगली झाली. हा सामन्यात देखील त्यांची चुरस चांगलीच असेल सर. खेळ चांगला होईल या ठिकाणी. हो निश्चित स्वरूपात. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन वेगाने येईल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाहीये. ॲक्युरेट थ्रू पाहायला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. ही खूप महत्त्वाची उपलब्धी आहे. कारण भावेशजी अलीकडच्या काळामध्ये रील्स बनण्यासाठी षटकार चौकाराचाच प्रयोग केला जातो. सिंगल डबलला विसरले तर तुमचा संघ पराभवाची चव चाखल्याशिवाय भाग पाडणार नाही. कारण चव चाखावीच मिळणार आहे. परंतु इथे जर सिंगल डबलला महत्त्व दिलं, सिच्युएशननुसार जर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर धाबांचा डोंगर उभारेल यात ती मात्र शंका नाही आहे. निश्चितच सर. आज खेळणाऱ्या या प्रत्येक तरुणांनी ऋषिकेश सर वैद्य यांची एक रील आली होती, यांची इंटरव्ह्यू होती. त्यांनी त्याच्यामध्ये जे शब्द वापरले होते ना ते या प्रत्येक खेळणारा तरुण असो, जो सामाजिक स्तरावर खेळतो, जो ओपन स्तरावर खेळतो किंवा तो ऑल इंडिया स्तरावर खेळतो, यांनी ते पाहिलं पाहिजे सर. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण ऋषी वैद्य सरांचा उल्लेख केला आणि विक्रोळी सध्या जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने खेळत असतो तो संघ आणि एक्सपिरियन्स आहेत. आणि त्यामुळे ते सांगतायत की वेडेवाकडे स्ट्रोक सुद्धा खेळणं सोडून द्या. फॅन्सी शॉट जे आलेले आहेत ते मात्र जर सोडून दिलं तर प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जर तुम्ही खेळतायत तर वेल अँड गुड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. रोहन कार्यकर यावेळेला दर्शवतायत की 3 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. सध्या सन्नाटा पसरला आहे. सिंगल डबलला महत्त्व दिलंय परंतु तेवढंच गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करीन यावेळेला. हलक्याशा हाताने सन्मान दिलाय. बॉल ऑफ कटर होता. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड नरम हाताने खेळला गेला. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. काय गोलंदाजी केले यावेळेला. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतं आणि गोलंदाजाचं आजकालचं काम जे आहे ते खूप कठीण झालंय. कारण गोलंदाजाला 5 षटकार मारल्यानंतर सुद्धा तो शेवटचा बॉल 6वा षटकार न यावासाठी तो जीवाची आकांक्षा करतो. त्यामुळे आता मी या गोलंदाजाचं कौतुक करेन. काय म्हणतील आपण. ना निश्चितच गोलंदाजीचं समीकरण जर जुळवलं ना सर तर पॉवर प्लेच्या हिशोबाने अस्मितेने चांगलाच गोलंदाजी या ठिकाणी टाकलाय सर. कन्सिस्टन्सी त्याची बघितली तर कधीपासून तो फ्रॉम व्हेरी फर्स्ट बॉल तो ऑफ साईडलाच बॉल टाकतोय सर. चांगली थिंकिंग वापरले. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅग्राथ यांनी सांगितलं की तुमच्याकडे स्विंग नसतील तरी चालेल, तुमच्याकडे वेग नसेल तरी चालेल, परंतु अचूक टप्पा विकेट टू विकेट गोलंदाजी ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी जर करतील तर जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला तरी सुद्धा निडर मानाने तुम्ही चांगली गोलंदाजी त्याला करू शकता. आणि तेच कदाचित अस्मिते केलंय. चांगला बॉल डिलिव्हर केला यावेळेला. अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर करत असताना कुणालजी देशमुख यांच्या हातामध्ये चेंडू विसावला, सोडून दिलं आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत असताना पहिलं षटक अस्मितच्या नावावर पाहायला मिळतं. प्रतिबिंब आणि अधिराज्य पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये यावेळेला पाहू शकतायत की ज्या पद्धतीने बॉलिंग केली खेळपट्टी अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडली. आणि इथे मी अस्मितचं कौतुक करेन पहिल्या षटकासाठी. सर तुम्ही जसं पहिल्या षटकाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तुम्ही एक वाक्य उल्लेखलं होतं की पॉवर प्लेचा सर
ॲक्च्युअल पॉवर प्लेचा उपयोग हा कशासाठी आहे? हे प्लेअर कुठलाही प्लेअर, मी स्वतः सर एक प्लेअर आहे, मी सकाळी देखील इकडे सामना खेळलो, पण मी देखील तेच केलं. मी आता इकडे बोलतोय, परंतु पॉवर प्लेचा फायदा आज कालपासून इकडे सामने होत आहेत, पण पॉवर प्लेचा खरा फायदा आज अजूनपर्यंत एकही संघ घेऊ शकला नाहीये सर. कुठेतरी षटकार, क्रिकेट हा फक्त षटकारांसाठी सीमित राहिलेला आहे. सिंगल डबल्स किंवा गॅपला पूल करून बाउंड्री ऑफच्या साईडला फटका मारून, आता हे चेंडूचे स्मिथने टाकले होते ना, हे जर कॅल्क्युलेटिव्हली खेळले असते, फुटवर्कचा वापर करून तुम्ही ऑफला ग्लान्स तर करू शकत होते सर. परंतु कुठेतरी षटकार मारून ही एक मानसिकताची बदल झालाच पाहिजे. कारण की ही तरुणाई ज्या ईर्षेने खेळते, ज्या जिद्दीने खेळते, तर थोडासा तर बदल झाला ना सर, तर अजून जास्त मजा येईल सर. हो डेफिनेटली क्रिकेट हे मत फक्त बॅट आणि बॉलने खेळलं जात नाही भावीजी, बुद्धिमत्तेचा सुद्धा वापर करावा लागतो तुम्हाला प्रॉपरली. चांगला बॉल होता, बॉलला फ्लाईट दिली, बाउन्स झाला, सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. रोहितचा पहिलाच बॉल डॉट येत असताना हाच अप्रोच इंटेन जो आहे प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू शकतो. जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जर मनाने हरलात तर तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे फलंदाज कोण आहे, संघ कोण आहे, त्यापेक्षा मी माझी गुणवत्ता कशी सिद्ध करेन, 101% कसं देईन संघाला, ते मात्र रोहित केले याने. यावेळेला फुलटॉस बॉल ऑन साईटला, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत आणि इथून हे काय केलं, ओ माय गॉड, सरळ बॉल निघून जाईल. षटकारासाठी हितेशजी पाटील यांच्या स्वागतासाठी 6 धावा. निश्चितच सर, या ठिकाणी जर बघितलं गेलं ना सर, तर गोलंदाजाला आपण चूक ठरवू शकत नाही. निश्चितच गोलंदाजाकडून तो फुलटॉस पडला जरी असेल ना, तर बॅट्समन लपेटला होता सर त्यांनी. क्षेत्ररक्षणाचा कुठेतरी या ठिकाणी अभाव दिसून येतो. आणि रोहित देशमुखचं जर या ठिकाणी म्हटलं गेलं ना सर, तर खूप जुना खेळाडू आहे, आमच्या समाजामध्ये खूप नावाजलेला खेळाडू आहे आणि ओपन देखील खेळलेला खेळाडू आहे सर. कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असा गोलंदाज. हा देखील चांगला फटका, हिमेश यांच्या तुपात या ठिकाणी झेल होण्याची शक्यता. चिराग यांचा अतिशय उत्कृष्ट झेल, रनिंग डाऊन द ग्राउंड, अतिशय चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे. हिमेशच्या स्वरूपात एक गडी बाद या ठिकाणी. चांगला झेल टिपला होता. पहिला झेल प्रिव्हियस बॉल मध्ये कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर चिराग देशमुख फार वेगाने आले आणि यालाच म्हणतात ती चूक झाली. ती चूक मात्र यावेळेला सुधारण्याचा प्रयत्न कसा करावा. 1 man फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू हुशार होतोय. पाच झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. जर तुम्ही सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि सत्य आहे. आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं की मागील बॉलमध्ये काय झालं त्यापेक्षा आता चिरागने यावेळेला माझे 100% कसे द्यायचे आहेत, संघासाठी मात्र हितकारक काय राहील ते मात्र दाखवलं. आणि गेल्या मॅचमध्ये काय झालं, कॅचेस सोडल्या आणि त्यामुळे RCM वाळूंज टीमला मात्र पराभवाची चव चाखायला मिळाली. जर तिथे जर कदाचित कॅचेस ड्रॉप झाल्या नसत्या तर डेफिनेटली चेतक वाघोली टीमला थोडंसं कठीणाई गेली असती. सर डॉन ब्रॅडमन जे असं म्हटलं जायचं की जे उतरले की सेंचुरी मारल्याशिवाय ग्राउंडमध्येच येत नव्हते, यांचे एक कोट होती की स्लेजिंग जी क्रिकेटमध्ये केली जाते ना, त्याच्यावर त्यांची एक कोट होती की डोंट लेगच्या दिशेने डोंट रेज युअर व्हॉइस, इम्प्रूव्ह युअर आर्ग्युमेंट. तुमचा आवाज चढवून कुठली गोष्ट बोलण्यापेक्षा ना तुमचे आर्ग्युमेंट इम्प्रूव्ह करा. शाब्दिकदृष्ट्या तुम्ही किती चांगले आहेत ना आणि प्रॅक्टिकली तुम्ही किती चांगले आहेत ना याचं प्रमाणपत्र देणं सर फार गरजेचं आहे. कागदोपत्री तुम्ही कितीही मोठे असले तरी प्रॅक्टिकली शाश्वत आणि साक्षात तुम्ही काय करतात ना याची जास्त गरज आहे. यस, बरोबर तुम्ही उल्लेख केलात. तर ज्या पद्धतीने आपण पाहतायत की तुम्ही गुणवत्ता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करता आली पाहिजे. सध्या आपण रोहित देशमुखला आपण पाहतायत काय गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. षटकार आल्यानंतर सुद्धा मात्र स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं, बदल हा सृष्टीचा नियम आहे, तो बदल करावा लागतो तुम्हाला. यावेळेला शट ऑफ लेन बॉल होता, शडम पुल करण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँडमध्ये बॉल निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला उत्कृष्ट थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर 2 षटकारमध्ये 13 धावा पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलला सध्या तरी महत्त्व दिलंय, एक षटकार जरूर आला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि फलंदाजाला माहिती आहे की प्रत्येक बॉल हा मात्र बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये.
आणि प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकार मारणं हे काही भाष्य नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. सिच्युएशननुसार तुम्हाला चांगला खेळ करता आला पाहिजे. असं नाही आहे भावेजी की तुम्ही मोठी स्पर्धा खेळला म्हणून मोठे खेळाडू होता, तुम्ही मोठे फटके मारले, मोठे षटकार मारले म्हणून मोठे खेळाडू होता. तसं नाही आहे. सिच्युएशननुसार खेळण्याची कला ही तुमच्या अंगामध्ये असायला पाहिजे आणि ते सध्या तरी आता आपण पाहतात 2 फलंदाज करतायत असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. निश्चितच सर, या प्रकारची खेळी जर लास्टच्या षटकापर्यंत गेली तर त्यांना देखील माहिती आहे हे ग्राउंड कुठल्या गोष्टीसाठी आकर्षित आहे की या ग्राउंडवर 40-45ची जर धावसंख्या असेल ना सर, तर सामना तुमचा 60-40 आहे. 50ची धावसंख्या असेल तर 80-20 आहे. बाकी हे समीकरण आपण बोलू शकतो क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे. जरी तुम्ही 50 धावा टाकल्या असेल तरी तुम्हाला गोलंदाजी ही श्रेष्ठच करावी लागेल, कारण की तो अनिश्चिततेचा खेळ आहे. समोरचा प्लेअर किती चांगला खेळतो याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकत नाही. त्याचा सगळा दिवसावर आहे. एखादा बॅट्समनचा जर दिवस असेल तर तो सामना एका षटकामध्ये कुठचा कुठे घेऊन जाऊ शकतो. येस डेफिनेटली. कारण उजेडणारी प्रत्येक सकाळ ही मात्र एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येते. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागतो की मला आज हे करायचं आहे, मला हा शेड्यूल करायचा आहे. परंतु जेव्हा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुमची सकाळ काय पूर्ण दिवस चांगला जाईल. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये आहे. या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं गेलं आणि उपेंद्र पंडित सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 15 धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. कधी कधी क्लायमेटिक नुसार सुद्धा आपण पाहू शकतात की धावांमध्ये बदल होतो, खेळपट्टीला थोडासा बदल होतो, परंतु इथे थोडीफार कुठेतरी मदत आज थोडीफार गोलंदाजाला मिळते. कालचं जर बघायला गेलं तर हवेमध्ये ड्रायनेस जास्त होता. आज गरमात देखील तेवढीच आहे, परंतु वातावरण जर पाहायला गेलं तर उन्हाचा तडाखा तेवढा नाहीये सर आज. त्याच्यामुळे बॉल ट्रॅव्हल जास्त होत नाहीये. फक्त एक आपण टिपिकल पॉइंट बघितला सर, जो स्ट्रेटचा भाग आहे ना सर, जास्त षटकार त्या साईडलाच येतात. लेगला एकदम स्क्वेअरला गेले तर तिकडे षटकार जात आहेत. बाकी लॉंग ऑनला कुठे षटकार, लॉंग ऑनला कुठे आज अजूनपर्यंत षटकार तेवढे जास्त जाताना दिसले नाहीयेत. हे डेफिनेटली वातावरणाचा सर खेळ आहे सर. तेच त्यासाठीच उल्लेख केला होता की तुम्हाला वातावरणाशी निगडीत सुद्धा जुळवावं लागतं, वातावरणाशी तुम्हाला जुळून घेता आलं पाहिजे. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतायत की क्रिकेटचा खेळ एक अद्भुत आहे. जरी क्रिकेटचा खेळ हा इंग्लंडमध्ये जन्माला आला, परंतु भारताने त्याचं पालन पोषण केलं आणि त्यामुळे आज वेगळ्या लेवलला क्रिकेट आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 रन. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, जागा बनवली, जागा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु वा, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, वरद इज अ सुपरस्टार. काय अप्रतिम झेल टिपला गेला. छोटा पॅक बडा धमाका. म्हणतात ना, चाइल्ड इज अ फादर ऑफ द मॅन. असं म्हटलं जातं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि उद्याचं भवितव्य आहे. वेल कॅच. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. चिकनी कमर पे सारख्या पोराने जो झेल घेतला आणि त्याच्यावर तुम्ही त्याला जे एक त्याची जी तुम्ही एक मांडणी केली ना सर, याच्यात आम्हाला खूप बरं वाटतं सर. मग सांगायचा पॉईंट असं की तुम्ही असो किंवा भरत सर असो, ओपनचा तुम्ही तुमचा अनुभव घेऊन आज इकडे कॉमेंट्री करण्यासाठी येतात. मागच्या 3-4 वर्षापासून या समालोचनात तुमच्याकडून बघून सर आवड निर्माण झाली. हे जे शब्द 2 पार बोलतोय ते तुमच्याकडूनच शिकून बोलतोय सर. तर तुम्ही आले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. आणि तुम्ही जे शब्दात रूपामध्ये या सामन्याला जे रंगवलाय ना सर, ती देखील वेगळी खेळी आहे. आमचे याच्या अगोदर झालेला आमचा विकास स्मृती चषक असो, SBPL असो, या सर्व सामन्यामध्ये तुम्ही होते सर. एक आमच्या समाजामध्ये तुम्ही आले आणि ही जी सर्व रूपरेषा रंगरेषा वळवतात, आमच्या पोरांना देखील कळते की ओपनमध्ये या प्रकारची खेळी खेळली जाते किंवा ओपनमध्ये अशा प्रकारे खेळलं पाहिजे. हे सर्व तुमच्याकडून नॉलेज आम्हाला मिळते. तुमचे मनापासून आभार सर. खूप खूप धन्यवाद. या वेळेला आपण पाहताय ट्रुथी कव्हर खेळला गेलाय. बॉल फार वेगाने, ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान बॉल निघून जाईल. विजेच्या वेगाने 4 रन. गुड शॉट, चौकार.
थँक्यू. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहू शकताय. जवळजवळ 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. भाविकजी, ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतायत की वेगवेगळ्या स्पर्धा होतात ते या बोळींच्या विभागामध्ये आपण पाहू शकतायत. सामवेदी समाजाच्या आपण पाहिलेल्या आहेत आणि एक हा समाज पाहिला ना तर खऱ्या अर्थानं एक सुशिक्षित समाज म्हणून ओळखला जातो. आपला नोकरीधंदा सांभाळून बिझनेस सांभाळून मात्र सगळ्या गोष्टी मात्र क्रिकेटला वेळ देतो आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचं नातं कसं जोपासायचं या समाजाने आम्हाला बरेच वेळेला शिकवलेलं आहे आणि माणुसकीचं माहेरघर मात्र म्हणून या समाजाला ओळखलं जातं. त्याबद्दल खरोखरच धन्यवाद आहे. या वेळेला मात्र कॅच ड्रॉफ्ट अशा प्रकारच्या झेल जर सोडल्या तर कदाचित येणाऱ्या बॉलमध्ये कर्दनकाळ फलंदाज ठरतील गोलंदाजाचे. 22ला 2 आपण पाहू शकताय. 22 लॉस ऑफ 2 विकेट. झेल किती महत्वाचे असतात गेल्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिला होता भावीजी. नाही, निश्चितच सर. समाजाचं तुम्ही जेव्हा म्हटलं गेलं ना तर हे समाज, आमचा जो सामवेदी ब्राह्मण समाज आहे ना सर, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतका समाज आहे आणि अतिशय संघर्ष आणि परिस्थितीच्या काळावर मात करून आलेले पुढे हा समाज आहे सर. म्हणजे अगदी शेती करण्यापासून सर्व IT इंजिनियर असो, शेती असो, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असो किंवा बिझनेस फील्डमध्ये असो, सर्व क्षेत्रामध्ये आमच्या समाजातली मुलं आहेत. आणि मागच्या 2-4 वर्षापासून जेव्हापासून आमचं आयुष असो किंवा आमचे आमदार असो राजनप्पा, आमच्या समाजाला एक सुवर्ण काळ लाभलेला आहे सर. आणि आणि जेव्हापासून थोडंसं क्रिकेटमध्ये देखील त्यानंतर परिवर्तन झालेलं आहे सर, की क्रिकेट देखील खूप मोठ्या रूपामध्ये आता खेळलं जाते. समाजाची बांधिलकी देखील खूप चांगली झालेली आहे. तरुणही देखील एकमेकात खूप रमलेली आहे, रुळलेली आहे. आणि हे सर्व जे दिसतंय ना समोर, आज जरी हे RCM रामजी बाबा क्रिकेट मंडळाने हे सामने जरी भरवले असतील ना तरी नक्की त्यांच्या आयोजनाला 100% सर त्यांचं प्रोत्साहन आहे. पण ही तरुणही एकत्र आणण्याचं कुठेतरी त्यांनी काम केलंय सर. हो, डेफिनेटली खूप चांगलं आयोजन आणि एकत्रित येऊन व्यासपीठ निर्माण केलं ही खूप महत्त्वाची उपलब्धी आहे. आणि भावीजी, नेहमीच म्हटलं जातं की शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी खरी मजा आहे ना ते आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाही आहे. त्यामुळे या सामवेदी ब्राह्मण समाजाने जे शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, मग ते क्रिकेटचं असो, सांस्कृतिक कला क्रीडा असो, या विभागात जे मात्र आज समाज पुढे वावरतंय ते खरोखरच मानाचा सलाम आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका, सॉफ्ट डिसमिसल. रोहित कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच RDच्या माध्यमातून चांगला झेल. फलंदाज बाद. थँक्यू. 24 रन 3 षटकांचा खेळ. 24 रन 8च्या सरासरीने आपण पाहत आहेत. चला, इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. विजयी संघाचे कॅप्टन आपण लगेच व्यासपीठावर येतील. निश्चितच सर, संघर्ष हा फार गरजेचा आहे सर. नुकताच MIची मॅच झाली, त्या सामन्यामध्ये तिलक वर्मानी सर अखेरच्या चेंडूपर्यंत उभं राहून मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याची इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यूवरनी त्याला प्रश्न विचारला की तू एवढं शांत डोक्याने हा सामना कसा विजयी करून दिलास. तेव्हा तो बोलला की माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा संघर्ष केला आहे ना सर, की अशी परिस्थिती जेव्हा माझ्यासमोर येते ना तेव्हा ऑटोमॅटिक माझ्यामध्ये धीर आणि धैर्य येते. संघर्ष माणसाला धीर आणि धैर्य देतो आणि ज्या माणसाकडे धीर आणि धैर्य आहे ऑटोमॅटिक आपल्याला कळून जाते की हा संघर्ष करून आलेला आहे आणि त्याच्या बळावर त्यांनी तो सामना त्या दिवशी मिळवून दिला. क्रिकेट देखील तशाच पद्धतीने खेळलं जायला पाहिजे. क्रिकेट ही हौस असण्यापेक्षा कॅरेक्टर म्हणून खेळलं ना सर तर जास्त महत्त्वाची गोष्ट होईल. कॅरेक्टर इन द सेन्स की क्रिकेट शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला फिट ठेवते, मानसिकदृष्ट्या सुद्धा तुमच्या मेंदूवर चालना देते आणि बांधिलकी, सामाजिक बांधिलकी, फ्रेंड्स, तुम्ही जर बिझनेस करत असाल किंवा तुम्ही IT फील्डमध्ये असाल तर तुमची एकामेकाबद्दल कुठल्याही फील्डमध्ये असाल तुमचे एकामेकाबद्दल बनलेले कॉन्टॅक्ट्स तुम्हाला एकामेका ठिकाणी हेल्प करणार. क्रिकेट हा सामाजिक बांधिलकी किंवा क्रिकेट एकत्रीकरणाचा सगळ्यात मोठा माध्यम आहे. डेफिनेटली खूप चांगला विषय मात्र यावेळेला तुम्ही मुद्दा चिडला गेला, कारण क्रिकेटच्याच मुळे आपण पाहिलं तर सातत्याने आज एकत्रित आपण आलेलो आहोत आणि त्यामुळेच मी म्हणतो की अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल ना तर तो आहे क्रिकेट. आणि क्रिकेटच्याच खेळामध्ये आज
आपण एकमेकांसमवेत भेटलो, ओळख निर्माण झाली, एकमेकांच्या समोर आपण आल्यानंतर ती गाठभेट होते, विचारपूस होते, या सगळ्या गोष्टी या क्रिकेटच्याच माध्यमातून पाहायला मिळतात. चांगला बॉल होता ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक नंतर डेफिनेटली मिळेल. थोडेसे लेझी राहिले फिल्डर आणि पाहता पाहता बॅकअप चांगला मिळतोय. 2 रन्स काही रोखू शकणार नाहीयेत. आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट डेथ ओव्हरमध्ये यावेळेला खेळण्यात येत आहे. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 27. क्रिकेट खेळता खेळता मात्र तुम्ही चांगले स्टार झालात तर डाऊन द अर्थ राहा. कारण म्हणतात ना की वाईट दिवस आले तर कधी आयुष्यात खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठी झालेले असतात खेळाडूंनो. त्यामुळे डाऊन द अर्थ राहा. क्रिकेट चांगलं खेळा, सन्मान मिळेल. या वेळेला यस, विकेट डाऊन. भावेशजी ज्या पद्धतीने मात्र इथे विकेट मिळाली, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. सर या ठिकाणी जर बघितलं गेलं ना सर, तर गावधनी संघ कुठेतरी चांगल्या पोझिशनमध्ये दिसतोय सर. जर कॅल्क्युलेशन वाईज भुईगाव संघ जर बघायला गेला ना सर, तर ते एक अजूनही 2-3 चेंडू बाकी आहेत सर. सामना कुठेही जाऊ शकतो. एक मोठा फटका आणि 30, 35, 36, 38 धावांचं समीकरण सामन्याला कुठेही बदलू शकते. परंतु अजूनपर्यंत तरी गावधनी संघ हा सरस ठरलेला आहे. चिराग आपला पुढील चेंडू. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे आणि सरळ बॉल ड्री झोन मध्ये इतेजी पाटील यांच्या सन्मानासाठी जात असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28ला 4. प्रथम बॅटिंग करत असताना भुईगाव. अठ्ठावीस रन झालेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जर लाईनमन फ्री झाले असतील तर आपण लगेच बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. लाईनमन बी अलोड. निश्चितच आता सेमीफायनलचा त्यानंतर अंतिम फेरीचा सामना खेळला जाईल. सर्व लाईनमॅननी तत्पर राहावे. अखेरचे 2-3 सामने बाकी आहेत. रन झालेले आहेत ते आतापर्यंत 29 धावा झालेल्या आहेत. काही जबरदस्त गोलंदाजी केले चिराग नाईकने. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण, शॉर्ट रनअप. यावेळेला ऑफ कटर बॉल होता ऑन साईडला, भिरकावून जाण्याचा प्रयत्न, बॉल डायव्हर्ट झालाय. तत्पूर्वी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे येईल, ॲक्युरेट थ्रो केला जातोय आणि इथे फलंदाज बाद. चांगला थ्रो होता आणि तेवढंच यावेळेला ॲक्युरेसी सुद्धा पाहायला मिळाली. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली जाते. 30 धावा. भावेशजी, जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेला फिल्डरचा आधार खूप महत्त्वाचा असतो आणि एक मराठीमध्ये म्हटले जाते की बुडत्याला काडीचा आधार, ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ असं म्हटलं जातं. तसंच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. कारण गोलंदाज विचार काय करतो की मला फिल्डरने जर चांगली साथ दिली तर मी लाईन अँड लेनचा राजा बनू शकतो. परंतु इथे चांगली फिल्डरने साथ दिले. 30 धावा, 30 रन. बोळीन, चेतक वाघोली आणि बिंदास कोफराड संघाच्या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये होतात. लगेच तुर्ताच बोळीन, चेतक वाघोली आणि बिंदास कोफराड संघाचे कर्णधार तुर्तास समालोचन कक्षावर सेमीफायनलची चिठ्ठी टाकायची आहे, तर तुर्तास त्यांनी समालोचन कक्षाजवळ यावं. समोरच कुमारजी नाईक साहेब यांना आपण पाहतायत. त्यांच्याचमुळे जी ओळख मिळाली जेव्हा शुरपारक मैदानात मोठी स्पर्धा झाली त्यावेळेला पहिली ओळख निलेशजी आणि कुमारजी नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर भरपूर इन्व्हिटेशन त्यांच्या माध्यमातून आलं. परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तेव्हा कुमारजी नाईक आपली दिलगिरी व्यक्त करतो. आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, वेट अँड वॉच केलंय, मागे जाऊ पुढे जाऊ, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. याच महत्वाच्या धावा आहेत. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये. 33 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी संघ गावधनी या टीमसमोर. हॅलो, चला चेतक वाघोली, कोफराड, बोळिंज आणि विनर लगेच यायचंय.
हॅलो. आता सेमी फायनलच्या आपण चिठ्ठ्या उडवत आहोत. 3 टीम ऑलरेडी सेमीला गेलेल्या आहेत. बोळिन्स, चेतक वाघोली आणि कोफराड, आणि चौथी या दोघांमधली विनर. पहिल्या 2 चिठ्ठ्या ज्या उचलणार आहेत त्याच्यामध्ये जर विनर आली तर ती दुसरी सेमीफायनल घेईल, हे लक्षात द्यायचं आहे. आणि बरोबर 10 कमी असताना किंवा 5 कमी असताना आपण टॉस उडवणार आहे. 3च्या आतमध्ये आपल्याला सेमीफायनल सुरुवात करायची आहे, हे सगळ्या संघांनी लक्षात द्यायचं आहे. कुठेही बाहेर गेलात तरी 3च्या आतमध्ये यायचं आहे आणि टॉस उडवून लगेच मॅच सुरू करायची आहे. धन्यवाद. हॅलो. पहिला सेमीफायनलचा सामना कोफराड आणि बोळिन्स यामधला विनर आहे. त्याची आणि चेतक वाघोलीची सेमीफायनल होणार आहे, जी दुसरी सेमीफायनल होणार आहे. आणि पहिली सेमीफायनलचा टॉस 3 वाजून 10 मिनिटांनी 3ला 10 कमी असताना होणार आहे. कोफराड आणि बोळिन्स याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. चला घे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट आयोजित आपण पाहतायत रामजी बाबा क्रिकेट मंडळ RCM ट्रॉफी 2026 2026 हे शानदार आयोजन डे 2 मध्ये सध्या आहोत DBN लाईव्हच्या माध्यमातून. डीप बिलीव्ह नेटवर्क अशी ही टॅगलाईन सातत्याने पाहायला मिळते. चला घाई करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. सध्या तिन्ही अंपायर्स टेंटमध्ये रेस्ट करत असताना पाहायला मिळाले. उपेंद्र पंडित सर, हेमंत ठाकूर सर आणि त्यानंतर राहिल शेख सर. सध्या आमच्या गावातील आडणे गावाचं जवळीक नातं नेहमीच निर्माण होताना पाहायला मिळतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल हीच सांगून जाते. समीर घरत जे आमचे जवळचे मित्र सुद्धा आहेत, अनिल घरत असतील, आणि त्या सगळ्या फॅमिलीच्या जोडीने सध्या चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होईल सुरुवात. अतिशय चांगलं क्रिकेट आणि खरोखरच दाद द्यावी लागेल. एकंदरीत भरपूर नारळाची झाडं मैदानात असल्यानंतर सुद्धा खेळाडू एवढ्या चांगल्या गोड आवडीने खेळत आहेत, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. की असं नाहीये की झाडं आहेत तर आम्ही कसं खेळू, आम्हाला शॉर्ट सिलेक्शन ओपन मैदान नाहीये. ही सगळी काही कारणं जे आहेत ती बाजूला सारून मात्र एकोप्याने आणि गुण्या गोविंदाने खेळतात. हे खरोखरच पाहून आनंद वाटतो, अभिमान वाटतो. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. 33 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. परंतु कधी कधी छोटी धावसंख्या भावेची क्रिकेटच्या खेळामध्ये ती मोठी सुद्धा वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव. जर गोलंदाजाने दबाव आणला, धावांवर लगाम लावला, इंटरव्ह्यूल विकेट जर गेल्या तर कदाचित या धावा खूप मोठ्या प्रमाणात वाटू लागतात. एका साईडला फलंदाजांची भूक काही मिटणार नाहीये. दोन्हीही फलंदाज स्ट्रॉंग आहेत. कागदोपत्री सध्या आपण पाहू शकतायत. सामन्याला होते सुरुवात. लेट्स सी. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल. पंचांकडे अपील. मात्र यावेळेला स्ट्रॉंग अपील होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळत असताना पहा भावेची पहिल्या बॉलपासून जरी 33 धावा असल्या ना तरी सुद्धा म्हणतात ना, एक महान विजेता होण्यासाठी स्वतःला एक प्रश्न विचारावा लागतो
मी सर्वोत्तम आहे, आय एम दी बेस्ट, हे जेव्हा तुमच्यामध्ये येईल ना त्यावेळेला कितीही संकट आली तरी सुद्धा त्या संकटावर मात करू शकता. नाही सर, कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये हाच फरक आहे सर. आता हा सामना जिंकण्याची भुईगाव संघाची केवढी परिकष्ट आहे ना ती आपल्याला दिसते. कारण की पहिलं षटक हमेशा भुईगाव संघाकडून हिमेश हाताळत होता, परंतु काहीतरी चेंजेस केल्यात. हार्दिकला पहिल्या षटकासाठी घेऊन आलाय. हार्दिककडनं हिमेशला काय काढायचं होतं ना ते हार्दिक तिकडे त्याला मिळवून देतोय सर. नक्कीच दोघे बंधू आहेत सर, पण चांगली गोलंदाजी हार्दिकची या ठिकाणी. चांगली थिंकिंग वापरली गेली आतापर्यंत. तुमचं प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे ए प्लॅन आणि बी प्लॅन या दोन गोष्टी असायला हव्यात. जर ए प्लॅन तुमचा फेल झाला तर बी प्लॅन तुमचा सक्सेस होईल, पण तो कधी होईल तर मेहनत आणि जिद्द, चिकाटी, तो आत्मविश्वास या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. हलक्याच्या हाताने चेंडूला नरम हाताने खेळलं गेलं. सिंगल तर डेफिनेटली मिळेल, मात्र फेकी अंडरआर्म खराब पाहायला मिळाली ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. अजून एक रन एक्स्ट्रा. याच बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत, कारण ऑलरेडी टोटल कमी आहे आणि अशा प्रकारच्या जर धावा आल्या तर डेफिनेटली तिथे कुठेतरी विचार करावा लागेल. जर तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी असेल आणि उधन जास्त असेल तर तिथे काहीच राहणार नाही. दुष्काळात 13वा महिना सर, या पद्धतीची काहीतरी भुईगाव संघाची या ठिकाणी दिसते. वंदन एक चांगले खेळाडू आहेत, असं काहीतरी वंदनकडनं होईल याची अपेक्षा भुईगाव संघाच्या करणार भुईगाव संघाला नव्हती हिमेशांना. परंतु सामन्यात धीर आणि धैर्य दाखवणं फार गरजेचं आहे. संघर्षाचा सामना आहे. भुईगाव संघाला एक्स्ट्रॉर्डिनरी खेळ नक्कीच करावा लागेल. गावधनी संघात हर्षलचा फलंदाजी खूप नावाजलेली फलंदाजी आहे. हर्षलला कशा प्रकारे थांबवलं जाईल, त्याच्यानंतर येणारा चिराग आहे, अस्मित आहे, यांना कशा प्रकारे बांधला जाईल यावर विचार करणं फार गरजेचं आहे. आणि चांगला फटका या ठिकाणी, कव्हरला मारलेला फटका सिद्धू यांचा, आणि निश्चितच हा पाहूया चौकार, जमिनीला लागत गेलेला हा चौकार. साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. थँक्यू. खूप चांगला फटका होता. नेत्रदीपक ग्लोरियस शॉट आपण पाहू शकताय. टू दी कव्हर खेळला, एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल जमिनी लगत निघून गेला चौकारासाठी. तंत्रशुद्ध फटका कसा असावा सिद्धूने दाखवून दिला. त्यानंतरचा बॉल सोडून दिलं होतं आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पेशन्स तुमच्याकडे असायला हवेत, तो संयम मात्र या ठिकाणी जरूर दाखवत असताना आपण पाहू शकतायत. अमोल मुजुमदार सर यांना आपण पहिलं एक स्वप्न होतं भारतीय क्रिकेट खेळण्याचं, परंतु त्यानंतर त्यांनी स्वप्न पूर्ण केलं महिला 50-50 क्रिकेट वन डे क्रिकेटमध्ये, आणि त्यांचे ते आनंदाश्रू आणि त्यांचा तो प्रवास तो त्यांनी सांगितला. संयम असावा तर असा. यावेळेला अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, क्लास. काय फटकेबाजी सुरू आहे सध्या सिद्धूच्या बॅटमधून आपण पाहत आहेत. क्लासिकल ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, 4 रन. समीकरण पूर्ण बदलून गेलं सर. एक ओव्हरथ्रो वंदनकडून जो खराब झाला ना, त्यानंतर सिद्धू स्ट्राईकवर आला आणि हे 2 चौकार मिळालेत सर. सामना कुठेतरी आता तसं बघायला गेलं तर पहिलं षटक चालू आहे, पण सामना थोडासा फसलेला दिसतोय. सिद्धू यांचा या ठिकाणी हा झेल होणं फार गरजेचं. चांगला प्रयत्न केला होता, परंतु कहाणी पुन्हा तीच राहिलेली आहे. गचा क्षेत्ररक्षण. दैव देते नि कर्म नेते, हेच म्हणायला हरकत नाहीये. मात्र संधी होती आणि इथे 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली गेली पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला गावतिनी संघ जो बॉलिंग करत होता त्यावेळेला आपण पाहिलं तर पॉवर पॅक्ड बॉलिंग झाली होती, आणि इथे जर आपण पाहिलं तर बॅटिंग करताना पॉवर पॅक्ड बॅटिंग झाली. पॉवर प्लेमध्ये आपण जो विषय जरूर चर्चा करत होतो की पॉवर प्लेमध्ये धावा येत नाही आहेत, परंतु आता इथे गावदिनी संघाने सांगितलं की धावा येतात, परंतु त्यासाठी तुम्हाला पेशन्स बरोबर आक्रमण या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली धावा बनतात या खेळपट्टीवर, यात मात्र शंका नाही आहे. निश्चितच सर, आपल्या इकडे डिस्कशन चालू होतं, त्याच्यामध्ये शब्दामध्ये रूपांतर केलं गेलं होतं ना सर, त्याचा त्यांनी ते तोडत सोड फायदा घेत आहेत सर. आणि सिद्धूनी तंत्रशुद्ध मारलेले हे 2 फटके होते, त्याच्यावरच त्या पॉवर प्लेचा फायदा तो घेऊ शकला. 2 कव्हरला बाउंड्र्या मारल्या आणि पॉवर प्लेचा फायदा असाच सर. 4 देखील धावाच आहेत, 6 देखील धावाच आहेत.
डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण चांगला उल्लेख केला की 4 धावा आणि 6 धावा आहेत त्याच, परंतु तुमच्याकडे खेळण्याची ती टेक्निक, तुमच्याकडे ते टॅलेंट, टेम्परामेंट, टाइमिंग, सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळताय. त्यामध्ये 2 सिद्धूचे जे फटके होते ना ते क्लास पाहायला मिळाले. आज कदाचित सिद्धूचे 2 फटके स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो स्टेटसला सुद्धा ठेवेल. एका साईडला विराट कोहलीचे ते 2 फटके, एका साईडला सिद्धूचे ते कव्हर ड्राईव्हचे फटके, कदाचित त्या वेळेला जरूर आपण पाहू शकणार आहोत. 15 धावा, 18 बॉल 18. अप्रतिम चांगली फिल्डिंग, विकेट किपर ने यावेळेला चेंडूला अप्रतिम गॅदर केले गेले. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 15 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडासा बॉल खाली राहिला होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. इथे जर कदाचित भावेशजी विकेट किंवा डॉट बॉल जर आले तर अंडर प्रेशर बॅटिंग होऊ शकते, परंतु इथे गोलंदाजाला त्याच गोष्टीची कामगिरी करायची आहे की मागील ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजाच्या बाबतीमध्ये काय घडलं त्यापेक्षा मला या षटकामध्ये धावा बचावात्मक स्थितीमध्ये निर्माण करायचे. निश्चितच सर, पुढचे येणारे 6 ते 8 चेंडू हे असे असले पाहिजेत ज्याच्यामध्ये कमीत कमी 4 चेंडू निर्धाव आणि 2 विकेट किंवा 3 विकेट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही गावधनी संघाला नक्की 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 म्हणजे नक्की एका स्पॉटवर नेऊन ठेवू शकता जिकडे त्यांच्या मनामध्ये डाऊट निर्माण होईल की हा सामना आमच्या हातातून जाईल का. सध्याचा स्थिती बघताना गावधनी संघ 2 पावलं पुढे आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे सर. काही होऊ शकते. एक चांगलं षटक आणि सामना कुठचा कुठेही जाऊ शकतो. येस डेफिनेटली या वेळेला बॅटचा टो एंड लागला होता. फिल्डर मात्र पुढे सरसावतील. तत्पूर्वी ढोंडो रे साजरा मित पुढे सरसावले, परंतु इथे फिल्डिंग थोडीशी लूज राहिली आणि याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि संघाची धावसंख्या रोहन कार्यकर आम्हाला दर्शवत असताना जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. धावा येत आहेत. भावीची प्लस पॉईंट हा आहे की बॉल डॉट येत नाहीये, त्यामुळे त्यांची सायकोलॉजी चेंज झालेली आहे. सर आत्मविश्वासाचा भडीमार झालेला आहे सर. आणि गचा क्षेत्रक्षणी भुईगाव संघाची कहाणीच राहिली आहे सर. 3दा गचा क्षेत्रक्षणी गचा थ्रो या स्वरूपात त्यांनी कमीत कमी 5 ते 6 धावा दिलेल्या आहेत आणि एक गचा थ्रोमुळे आलेल्या त्या 2 बाउंड्र्या. सर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, तो काही असो, परंतु एक गचा थ्रोची स्ट्राईक जेव्हा चेंज होते ना सर, तेव्हा बॅट्समनचा देखील कुठेतरी आपण या ठिकाणी बॅट्समनला न देता बॅट्समनला त्याचे चूक न काढता थोडंसं फिल्डरचं पण कुठेतरी काहीतरी चुकलं याचं नक्की याच्यावर बोलणं गरजेचं आहे सर. डेफिनेटली मात्र क्षेत्ररक्षकांनी मदत केली असंच मी म्हणेन आतापर्यंत, कारण मागील बॉलमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या बॉलला जाऊन द्यायचं होतं, परंतु त्या बॉलला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचा बेनिफिट 2 धावात रूपांतर झालं आणि संघाची सध्याच्या घडीला स्थिती जर आपण पाहिली तर मजबूत आहे 22 या धावसंख्येवर. चांगला अप्रोच इंटेंट पाहायला मिळतो, सकारात्मक दृष्टिकोन आहे, आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा आणि त्या आत्मविश्वासासहित सध्या दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतायत. एका साईडला सिद्धू आणि एका साईडला हर्षल नाईकला आपण पाहू शकाल. हा बॉल लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळून काढलाय मित पुढे सरसावेल. आता चांगली फिल्डिंग होत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत. पापणी लवते 2 रन्स यावेळेला ऍड होतील आणि मीच सांगतायत व्हॉट हॅपन. निश्चितच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघेही प्लेयर धावून थकलेले आहेत सर, परंतु धावा मिळत आहेत सर. कुठेतरी भुईगाव संघाच्या क्षेत्ररक्षणात थोडंसं सर झुकत्या बाजूने दिसतंय मला भुईगाव संघाच्या क्षेत्ररक्षण. डेफिनेटली इथे मात्र दोन्ही फलंदाज थकलेत, कारण सिंगल डबलला त्यांनी महत्व दिलंय. क्रिकेटमधील बेसिक त्यांनी विसरलेलं नाहीये. 24 रन झालेत आणि आता विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. 24 रन झालेले आहेत. आणि भावी जे म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काही ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तसंच क्रिकेटच्या बाबतीमध्ये आहे की खेळपट्टीवर जर तुम्ही उभे राहिलेत तर धावा या ऑटोमॅटिकली निर्माण होतील. एखाद्या किराणा स्टोअरच्या मालकाने किराणा स्टोअर जर उघडलं नाही तर तिथे मात्र कोणीही गिरायक जाणार नाही, परंतु तेच जर उघडलं तर तिथे गिरायकाला सुरुवात होईल. तसंच क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर तुम्ही थांबा, धावा ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळते. समोरून येणार जो गोलंदाज आहे त्याचा सन्मान करणंही तेवढंच गरजेचं आहे सर. गोलंदाजांनी फलंदाजाचा सन्मान करणं तेवढंच गरजेचं आहे सर. आणि त्याच्यातून गावधनी संघाची जी पवित्र आहे ना सर, तो क्लिअर कट दिसतोय की आम्हाला सामना या पद्धतीने खेळून जिंकायचा आहे.
निश्चितच हा फटका या ठिकाणी मारलेला आहे आणि हे देखील गचा क्षेत्ररक्षण. भुईगाव संघाचे कुठेतरी खांदे या ठिकाणी पडलेले दिसतात सर. सामना हातातून देत आहेत ते. मोरल पूर्णपणे डाऊन झालेत. क्षेत्ररक्षकांनी मदत केली असंच मी म्हणेन या विजयाला. सध्या तरी दोन्ही फलंदाज अप्रतिम एन्जॉय करतायत खेळपट्टीवर. खेळपट्टी अक्षरशः त्यांच्या दोन्ही फलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे. 28 झालेत. 5 रनची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण किती इम्पॉर्टंट असतं क्रिकेटच्या खेळामध्ये हे ठाऊकच असेल, यात ती मात्र शंका नाही आहे. त्यावेळेला आता गोलंदाज सुद्धा काहीच करू शकणार नाही. इथे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट +1 अशा 2 रन्स मिळतील आणि पंचांनी सांगितलं यावेळेला, कदाचित बॅटरनी सांगितलं असेल आम्हाला हे निर्णय मान्य नाही आहेत, तर त्यासाठी डिसिजन पेंडिंग. या पण बिमर बॉल आहे का चेक करूया. यस, यावेळेला बाईकच्या स्वरूपात वाईट एकंदरीत. आणि आपण पाहू शकतायत डिक्लरेशन झोनची खूण होती आणि त्यामुळे 2 रन्स ॲड होत असताना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या 30 धावा. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये आणि पाहता पाहता 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 2 रन. हळूहळू भावीची आता विजयाचा सुगंध दरवळत चाललाय. निश्चितच सर. आता या सामन्यामध्ये अनिश्चितता बाकी दिसते मला. 2 धावांची गरज आहे. कुठेतरी भुईगाव संघांनी हा क्षेत्ररक्षणाचा थोडाफार अभाव. चांगला खेळी भुईगाव संघ करतो. भुईगाव संघांनी देखील याच्या अगोदर खूप चांगले सामने जिंकून दिलेले आहेत. आणि हिमेशनी एक परिवर्तन जे घडवून आणलं होतं हार्दिकला पहिलं षटक देऊन. पहिले 2-3 चेंडू 4 चेंडूपर्यंत ते कारीगर ठरत होतं, परंतु सिद्धूनी जे 2 चौकार मारले ना सर, संपूर्ण मोमेंटम स्वतःच्या बाजूने फिरवून घेतला आणि अखेरच्या चेंडूपर्यंत उभा राहून आपल्या संघाला तो सामना विजय करून देतोय. सिद्धू आणि हर्षल हे दोघी नॉन स्ट्रायकरच सर. अजूनही गावधनी संघाचं एकही विकेट गेलेली नाहीये सर. आणि जे सलामीवीर आहेत तेच आपल्या संघाला सामना विजय करून देत आहेत. चांगली खेळी गावधनी संघाची ओव्हरऑल. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. चिकाटी यावेळेला दाखवली त्यांनी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना आपण पाहू शकतायत शेवटच्या मोमेंटपर्यंत अंपायर्स पाहतायत की 1 रन तर काउंट केली जाते. आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना कॉंग्रॅच्युलेशन गावधनी टीम. आपण पाहू शकाल चांगला नेत्रदीपक खेळ केला. प्रत्येकाने प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्यूट केलं आणि त्यामुळे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना आपण पाहू शकतायत अभिनंदन असेल. निश्चितच अभिनंदन असेल गावधनी संघाचं सर. गावधनी संघाचं जर कालपासून खेळाचं रूपांतर जर या ठिकाणी बदली गेली ना, तर गावधनी संघ पहिला सामना हा गावधनी संघ हरले होते. आज सकाळपासून जेव्हा गावधनी संघ उतरला तेव्हा वटार संघाबरोबर गावधनी संघांनी 56 धावांची खेळी केली. त्यानंतर आतापर्यंत गावधनी संघाची जी पूर्ण रूपरेषा आहे ना सर, ती 1 साइडेड आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत, फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत आणि क्षेत्ररक्षक देखील त्यांच्या देखील बॉडी लाईनीमध्ये चेंज झालेलं दिसत आहे. गावधनी संघाचं अभिनंदन. सिद्धू ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आदरणीय अक्षयजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. सिद्धूने अप्रतिम चांगला खेळ केला. अप्रतिम आपण पाहू शकतायत. बरोबर